गणेशाय नमः. दशक 7वा, समास 8वा. श्रवण निरूपण. श्री समर्थ म्हणतात की आता परमार्थाचे साधन सांगतो ते ऐका. ज्या साधनाच्या योगे निश्चितपणे समाधान प्राप्त होते ते साधन म्हणजे श्रवण होय. हे तू जाणून घे. श्रवणाच्या योगे भक्तीची प्राप्ती होते, अंतरात वैराग्य उत्पन्न होते आणि विषयांची आसक्ती नष्ट होते. श्रवणामुळे चित्तशुद्धी होते, निश्चयात्मक बुद्धी प्राप्त होते आणि अभिमानाची उपाधी तुटते. श्रवणाने अध्यात्माचा निश्चय होतो, देहासंबंधी ममता नाहीशी होते आणि अंतरात समाधान टिकून राहते. श्रवणाने शंकांचे निरसन होते, संशय नाहीसे होतात आणि मुख्य म्हणजे आपले पूर्वीचे गुण पालटतात. श्रवणाने मनोनिग्रह साधू लागतो, समाधान लाभते आणि देहबुद्धीचे बंधन तुटून जाते. श्रवणाने मीपण नाश पावते, अहंकार नष्ट होतो, धोका टळतो आणि नाना प्रकारचे अपाय भस्मसात होतात. श्रवणाने कार्यसिद्धी होते, समाधी लागते आणि शाश्वत समाधान रूपी सिद्धीची प्राप्ती होते. संतांच्या सानिध्यात अध्यात्म निरूपणाचे श्रवण घडले की आपण अर्थाशी एकरूप होतो. श्रवणाने ज्ञान वाढते, प्रज्ञा जागृत होते आणि मनाची विषयाकडे जी ओढ असते ती कमी होते. श्रवणाने सारासार विचार म्हणजे काय हे कळते, त्यामुळे ज्ञानाची वृद्धी होते आणि अखेर साधकाला आत्मवस्तूची प्राप्ती होते. श्रवणाने सद्बुद्धी उत्पन्न होते, विवेक जागृत होतो आणि मन भगवंताची मागणी करू लागते. श्रवणाने कुसंगती सुटते, कामविकार कमी होऊ लागतो आणि त्याचबरोबर धोके कमी होऊ लागतात. श्रवणाने मोहाचा नाश होतो, प्रतिभा किंवा काव्यस्फूर्ती प्रकाशू लागते आणि आत्मवस्तूचे निश्चयात्मक ज्ञान होते. श्रवणाच्या योगे उत्तम गती मिळते, शांतीचा लाभ होतो आणि वृत्तीरहित परब्रह्माची प्राप्ती होते. श्रवणासारखे साध नाही, श्रवणाने सर्व काही प्राप्त होते. या भवनदीच्या प्रवाहातून तरुण जाण्यास श्रवण हाच उपाय आहे. नवविधा भक्तीतील भजनाचा आरंभ श्रवणाने होतो. सर्व विद्या कला आदींचा आरंभ श्रवणानेच होतो. श्रवणाने आपोआप सर्व काही घडत असते. प्रपंच असावा परमार्थ, श्रवणाशिवाय काहीच प्राप्त होत नाही. या गोष्टीचा अनुभव सर्व लोकांना प्रत्यक्ष येतच असतो. कुठलीही गोष्ट ऐकल्याशिवाय कळत नाही हे सर्व लोकांना माहीतच आहे. त्यामुळे कशासाठीही जे प्रयत्न केले जातात त्यांच्या मुळाशी श्रवण असते. आधी श्रवण घडते, मग प्रयत्न केले जातात. ज्याविषयी या जन्मात कधी काही ऐकलेलेच नसते त्याविषयी मनात संदेह उत्पन्न होतो. म्हणून श्रवणासारखे त्याच्याशी साधर्म्य असणारे दुसरे काहीच नाही. अनेक साधनासंबंधी विचार केला असता श्रवणासारखे सर्वोत्कृष्ट साधन दुसरे नाही हे कळून येते. खरोखरच श्रवणाशिवाय कुठलेही कार्य घडूच शकत नाही. जसा सूर्य उगवला नाही तर सर्वत्र अंधाराचेच साम्राज्य असते, तसाच प्रकार श्रवणाचा जाणवा. नवविध भक्ती कशी करावी, चतुर्विध मुक्ती कुठल्या आहेत, सहज स्थिती कशाला म्हणतात हे सर्व श्रवणाशिवाय कळत नाही. षड्विध कर्माचरण म्हणजेच स्नान, संध्या, जप, होम, पठण, पाठण, देवतार्चन आणि वैश्वदेव कसे करावे, पुरस्चरण म्हणजे काय, तसेच विधियुक्त उपासना कशी करावी वगैरे सर्व गोष्टी श्रवणाशिवाय कळत नाही. नाना व्रते, नाना दाने, नाना तपे, नाना साधने, नाना प्रकारचे योग, नाना तीर्थाटने यांचे ज्ञान श्रवणाशिवाय होत नाही. नाना विद्या, पिंडज्ञान, नाना तत्वांचे शोधन, नाना कला, ब्रह्मज्ञान यापैकी काहीही श्रवणाशिवाय कळत नाही. ज्याप्रमाणे 18 भार वनस्पतींची वाढ एका जलामुळेच होते, सर्व जीवांची उत्पत्ती एका रसापासून होते, सर्व जीवांना आश्रय एकाच पृथ्वीचा असतो, सर्वांना प्रकाश देणारा सूर्यही एकच असतो आणि सर्व प्राण्यांचे चलनवलन करवणारा वायूही एकच असतो. सर्व जीवांना एकाच आकाशात अवकाश मिळतो, सर्व जीवांचा वास एकाच परब्रह्माच्या ठिकाणी असतो. त्याप्रमाणे सर्व जीवांना मिळून सारभूत असे एकच साधन म्हणजे श्रवण हेच सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करणारे. पृथ्वीच्या पाठीवर नाना देश आहेत, अनेक भाषा आहेत, असंख्य मते आहेत, पण सर्वोपयोगी असे श्रवणासारखे दुसरे साधनच नाही.
श्रवणाने उपरती होते व बद्ध असतात ते मुमुक्ष होतात. मुमुक्ष असतात ते अत्यंत नेमनिष्ठ साधक बनतात. जे साधक असतात त्यांच्या ठिकाणी प्रबोध वाढतो, म्हणजे निश्चयात्मक ज्ञानाची त्यांना प्राप्ती होऊन ते सिद्ध होतात. हे तर सर्व लोकात प्रसिद्धच आहे. अत्यंत दुष्ट दुर्जन चांडाळ जरी असले तरी श्रवणाच्या योगे ते पुण्यशील होतात. असा हा श्रवणाचा शीघ्र फलदायी गुण आहे. जो दुर्बुद्धी दुरात्मा असतो तोच श्रवणाने पुण्यात्मा होतो. असा हा श्रवणाचा आघात महिमा आहे. त्याचे यथार्थ वर्णन करताच येत नाही. तीर्थयात्रा व्रते वगैरेची फलश्रुती भविष्यकाळात फल देणारी असते, पण श्रवणाचे तसे नाही. त्याचे फळ हातोहात मिळते. ही अनुभवाची खूण आहे. नाना रोग नाना व्याधी असल्या तरी काही रामबाण औषधे अशी असतात की त्या रोगांचा व्याधींचा तात्काळ नाश होतो. श्रवणाची कार्यसिद्धी सुद्धा अशीच तात्काळ फल देणारी आहे, हे अनुभवी लोक जाणतात. श्रवणातील विचारांचे नीट आकलन झाले तरच तात्काळ भाग्य उदयास येते आणि मुख्य परमात्माच स्वानुभवाच्या योगे प्राप्त होतो. श्रवणाचा विचार करणे, सावधपणे अर्थ समजून घेणे, त्याचे वारंवार चिंतन करणे यास मनन म्हणतात. त्याचे सतत अनुसंधान ठेवणे यास निदिध्यास म्हणतात व त्या योगेच समाधान लाभते. वक्ता जे बोलतो त्याचा अर्थ जर कळला तरच समाधान मिळते व सतत अनुसंधान करण्याने अकस्मात अंतरात निश्चयात्मक स्वस्वरूप अनुभव येऊन निसंदेहता प्राप्त होते. संदेहामुळे वारंवार जन्म घ्यावा लागतो. तो संदेह श्रवणाने मुळासकट नष्ट होतो आणि त्यामुळे पुढे अगदी सहजच प्रांजळ समाधान लाभते. जेथे श्रवण मनन नसते तेथे समाधान कसे टिकून राहणार? मी मुक्त झालो या अभिमानामुळे श्रवण मनन केले नाही तर मुक्तपणाच्या अभिमानामुळे तो बद्ध होतो. मुमुक्ष असो, साधक असो वा सिद्ध असो, श्रवण मननाशिवाय तो अबद्धच म्हणावा. श्रवण मननानेच चित्तवृत्ती शुद्ध होते. ज्या ठिकाणी नित्य अध्यात्माचे श्रवण होत नसेल ते विपरीत जाणून साधकाने तिथे खरोखर एक क्षणभरही थांबू नये. जेथे श्रवणरूपी स्वार्थ साधला जात नाही तेथे परमार्थ तरी कुठला साध्य होणार? पूर्वी जे काही साधन केले असेल तेही श्रवणाशिवाय व्यर्थ जाते. म्हणून नित्यनेमाने श्रवणरूपी साधन मनापासून करीत राहावे, म्हणजे सहजपणे संसार सागरातून तरून जाता येते. ज्याप्रमाणे वारंवार अन्नसेवन करावेच लागते किंवा पाणी वरचेवर प्यावेच लागते, त्याप्रमाणे श्रवण हे परमार्थास अत्यंत आवश्यक असल्याने श्रवण मनन सोडूच नये. जो कोणी मनुष्य आळसाने श्रवणाचा अनादर करतो तो स्वहितास मुक्तो. त्याच्या आळसाचे संरक्षण होते आणि परमार्थाची बुडवणूक होते. म्हणून असे होऊ नये यासाठी श्रवण केलेच पाहिजे. आता पुढील समासात श्रवण कसे करावे, कोणते ग्रंथ पाहावेत हे सर्व सांगितले जाईल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 8वा समाप्त. दशक 7वा समास 9वा श्रवण निरूपण. श्री समर्थ म्हणतात की आता श्रवण कसे करावे ते सर्व सांगतो. श्रोत्याने एकाग्र चित्त करून अवधान द्यावे. एखाद्याचे वक्तृत्व असे असते की ते कानावर पडताच मनाचे असलेले समाधान नष्ट होते. अध्यात्माविषयी केलेला निश्चय एकाएकी डळमळू लागतो. जे वक्तृत्व निश्चयाच्या नावाने शून्याकार असते व जे स्वाभाविकपणे माईक असते ते ऐकूच नये. एका ग्रंथाच्या श्रवणाने अध्यात्मासंबंधी निश्चय झाला होता, तो दुसऱ्या ग्रंथाच्या श्रवणाने उडवून लावला. त्यामुळे जन्मभर संशयच वाढत राहिला. जे श्रवण केले असता सर्व संशय नाहीसे होतात. मनातील शंकांचे निरसन होते. ते परमार्थाचे ज्ञान करून देणारे अद्वैत ग्रंथ श्रवण करावे. ज्याने परमार्थाची वाट झाली आहे, जो मोक्षाचा अधिकारी आहे, त्याने अद्वैत ग्रंथ ऐकावेत, तेच त्याला आवडतात. ज्याने इहलोकाची आसक्ती सोडली आहे, जो उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून साधक बनला आहे, त्याने अद्वैत शास्त्रातील विवेक जाणून घ्यावा. ज्याला अद्वैत मत रुचत असेल त्या श्रोत्यापुढे द्वैताचे प्रतिपादन केले तरी त्यामुळे त्याचे चित्त क्षोभते. ज्याची आवड असेल ते ऐकायला मिळाले की श्रोत्याच्या अंतःकरणात सुख उचंबळून येते. नाहीतर जे आवडत नाही ते श्रवण करायची वेळ आली की त्याचे मन कंटाळते. ज्याची जी उपासना असेल त्या देवतेबद्दल त्याला
प्रेम वाटते, तेथे त्याला दुसऱ्या देवतेचे वर्णन ऐकायला लागले तर त्याला ते प्रशस्त वाटत नाही. पाणी उताराकडे सहज धावते, तसे ज्याचे ज्याच्यावर स्वाभाविक प्रेम असते त्याच्याबद्दल त्याच्या अंतर्यामी आपोआपच ओढ उत्पन्न होते, त्याचे मन तिकडे आपोआप धावते. त्याप्रमाणे जो आत्मज्ञानी पुरुष असेल त्यास ज्यात सारासार विवेकासंबंधी विवेचन असते तेच ग्रंथ आवडतात, दुसरे ग्रंथ त्याला आवडत नाहीत. ज्या घरी भगवती कुलदेवता असेल तेथे सप्तशतीच हवी, तेथे इतर देवांची स्तुती असलेले ग्रंथ कामास येत नाहीत. जेथे अनंताचे व्रत घेतलेले असेल तेथे निष्काम कर्मयोगाचे प्रतिपादन करणारी भगवद्गीता सांगून का उपयोग? ज्यांना फलाशा नसते त्या साधूंनाच भगवद्गीतेचे महत्त्व करणार. वीरकंकण जर नाकात घातले तर ते कसे शोभून दिसणार? वीर पुरुषाच्या हातावरच ते शोभून दिसते. जी वस्तू जेथे योग्य असते तेथेच ती शोभून दिसते. अनेक देवदेवतांची स्तुती स्तोत्रे गाणारी अनेक महात्म्य आहेत. ज्याची जी उपासना असेल तेथे तेथे त्या देवतेचे गुणवर्णन करणारा ग्रंथ वंद्य ठरतो. या उलट केले तर ते अयोग्य ठरते. जसे मल्हारी महात्म्य द्वारकेत वाचले आणि द्वारका महात्म्य काशीला नेले आणि काशी महात्म्य व्यंकटेशाच्या क्षेत्री वाचू लागल्यास शोभून दिसत नाही. असे वर्णन करून सांगायचे म्हटले तर पुष्कळच सांगता येईल, पण जेथले तेथेच गोड असते. त्याप्रमाणे आत्मज्ञानी लोकांना अद्वैत ग्रंथाचे महत्त्व वाटते. समजा एखाद्या योग्यापुढे एखाद्याच्या अंगात दैवत आणून त्याला बोलायला लावले, किंवा जो रत्नपारखी आहे त्याच्यापुढे दगड आणून ठेवला, किंवा एखाद्या पंडितापुढे पोवाडे कुणी गाऊ लागले तर ते शोभून दिसत नाही. वेदज्ञ माणसापुढे संन्यासी, निस्पृहापुढे सकाम ग्रंथांची फलश्रुती, किंवा आत्मज्ञानी माणसापुढे कामशास्त्राची पोथी शोभत नाही. ब्रह्मचार्यापुढे नर्तकी, अध्यात्म ग्रंथांचे निरूपण चालले असता तेथे रासक्रीडेचे वर्णन, अथवा राजहंसापुढे नुसतेच पाणी आणून ठेवले तर ते शोभून दिसत नाही. तसे जो अंतर्निष्ठ आहे त्याच्यापुढे शृंगारिक चोपडे कुणी आणून ठेवले तर त्याने त्याचे समाधान कसे होईल? एखाद्या रंकाला ज्या वस्तूची आशा असते त्याच वस्तूची आशा एखाद्या राजाला दाखवावी तर ते योग्य नव्हे. तसेच अमृतासमोर ताकाची प्रशंसा करणे किंवा एखाद्या संन्याशापुढे उच्चिष्ट चांडाळीच्या मंत्राचे अनुष्ठान करणे अयोग्य ठरते. जो कर्मनिष्ठ आहे त्याच्यापुढे वशीकरणाचा ग्रंथ ठेवला अथवा ज्योतिषी असतो त्याच्यापुढे अध्यात्माचे निरूपण केले तर साहजिकच ते नाराज होतात. त्याप्रमाणे जे परमार्थाची आवड असणारे लोक आहेत त्यांच्यापुढे ज्यात आत्मज्ञानाचे निरूपण नाही असे ग्रंथ वाचले असता त्यांना समाधान होणार नाही. असो, आता हे बोलणे पुरे झाले. ज्याला स्वहित साधून घ्यायचे असेल त्याने नेहमी अद्वैत ग्रंथाचाच अभ्यास करावा. जो आत्मज्ञानाचा इच्छुक असेल त्याने एकांत स्थळी जाऊन मन एकाग्र करून अद्वैत ग्रंथाचे वाचन मनन आदी करावे, म्हणजे त्याला निश्चितपणे समाधान प्राप्त होईल. याप्रमाणे अनेक दृष्टीने विचार केला असता अद्वैतासारखा श्रेष्ठ ग्रंथ दुसरा नाही असे म्हणावे लागते. परमार्थ करणाऱ्याला भवसागरातून तारून नेणारे ती जणू नावच आहे. इतर जे प्रापंचिक ग्रंथ आहेत ज्यात हास्य विनोद वगैरे आहेत, तसेच शृंगारादी नवरसाने जे परिपूर्ण आहेत ते ग्रंथ परमार्थी माणसाला हितकारक नाहीत. ज्या ग्रंथांच्या योगे परमार्थात वाढ होते, अंतःकरणात पश्चाताप होतो आणि भगवंताची भक्ती करण्याची आवड उत्पन्न होते त्याला ग्रंथ म्हणावे. जो ग्रंथ श्रवण करताच देहाभिमान नष्ट होतो, अज्ञान व विपरीत ज्ञानरूपी भ्रांती नष्ट होते, अथवा मन एकाएकी भगवंताकडे ओढ घेऊ लागते, ज्याच्या श्रवणाने उपरती होते, अवगुण पालटतात आणि त्यामुळे अधोगती चुकते त्याला ग्रंथ म्हणावे. ज्या ग्रंथांच्या श्रवणाने अंगी धारिष्ट्य उत्पन्न होते, हातून परोपकार घडू लागतो आणि विषय वासना नष्ट होते तोच खरोखर ग्रंथ म्हणावा. ज्याच्या श्रवणाने परत्र साधन घडते, आत्मज्ञान होते व साधक पवित्र होतो त्यास ग्रंथ म्हणतात. तसे ग्रंथ अनेक असतात, त्यात अनेक विधिविधाने सांगून फलश्रुतींचे वर्णनही केलेले असते, पण ज्याच्या श्रवणाने विरक्ती वा भक्ती उत्पन्न होत नाही तो ग्रंथच नव्हे. ज्या ग्रंथात मोक्षाशिवाय अन्य फलश्रुती दिलेल्या असतात त्या पोथ्या म्हणजे दुराशेच्याच पोथ्या समजाव्या.
जसजसे ज्याचे श्रवण घडत जाते तसतशी मनात दुराशाच वाढू लागते. ज्या ग्रंथांच्या श्रवणाने लोभ वाढू लागतो तेथे सारासार विवेक कसा उत्पन्न होणार. ते ग्रंथ ऐकून दुराशेची भूते मानगुटीवर बसतात आणि त्यामुळे अधोगती मात्र होते. फलश्रुती ऐकून या जन्मी नाही तर पुढील जन्मी तरी हे फळ मिळेल असे ते म्हणतात. त्यांना आपोआपच परत जन्म घ्यावाच लागतो व अशा प्रकारे त्यांची अधोगतीच होते. निरनिराळे पक्षी असतात ते नाना प्रकारची फळे खातात व त्यामुळे त्यांची तृप्ती होते. पण एक चकोर पक्षी असा आहे की तो इतर कशाची आशाच करीत नाही. त्याच्या चित्तात सदैव चंद्रामृताचा ध्यास असतो. त्याप्रमाणे संसारी माणसे संसाराची सोय पाहतात. तो सुखाचा कसा होईल याचीच त्यांना उत्कंठ असते. पण जे भगवंताचे अंश म्हणजेच भक्त असतात ते भगवंताचीच इच्छा धरतात. भगवंताची प्राप्ती कशी होईल हाच एक ध्यास त्यांना लागलेला असतो. ज्ञानी माणसाला ज्ञानच हवे असते. भजकाला म्हणजे भक्ताला भजन हवे असते आणि साधकाला इच्छेसारखे साधन हवे असते. ज्यास परमार्थाची आवड असते म्हणजेच जो परमार्थी असतो त्याला परमार्थ हवा असतो. स्वार्थी असेल त्याला आपला स्वार्थ कसा साधेल हीच एक चिंता असते. तर जो कंजूष मनुष्य असेल त्याला मनापासून द्रव्याचीच अपेक्षा असते. योगी मनुष्यास योगच हवा असतो. भोगी माणसांना भोगच हवे असतात तर रोगी माणसांना रोग हरण करणारी औषधी हवी असतात. जे कवी असतील त्यांना प्रबंध आवडतात. तार्किक माणसास तर्कवाद करावयास हवा असतो. भाविकांना भगवत चरित्रातील सुखसंवाद गोड वाटतो. पंडित लोकांना व्युत्पत्तीची गोडी असते. विद्वानांना अध्ययनाची प्रीती असते तर कलावंतांना नाना कला आवडतात. हरिदासांना कीर्तन आवडते. धार्मिक लोकांना संध्यास्नान आवडते तर कर्मनिष्ठानं वैदिक अनुष्ठान पाहिजे असते. प्रेमळ लोकांना करुणा हवी असते. विचारवंतांना दक्षता हवी असते तर शहाणा माणसांना चातुर्याबद्दल आदर असतो. भक्ताला मूर्तिध्यान आवडते. संगीतज्ञ असेल तो तालज्ञानाकडे लक्ष देतो तर रागज्ञानी असेल तो तानमान मूर्छना आदीकडे लक्ष देतो. योगाभ्यासी पिंडज्ञानाचा विचार करतात. तत्वज्ञ तत्वज्ञानासंबंधी विचार करतात तर नाडी ज्ञानी असतात ते औषधी मात्रांचे ज्ञान जाणून घेतात. जो कामी मनुष्य असेल तो कामशास्त्र पाहतो. जो चेटूक करणार असेल तो चेटक मंत्राकडे लक्ष देतो तर यंत्री असेल तो आदराने नाना यंत्रांचा अभ्यास करतो. टवाळखोर लोकांना विनोद आवडतो. उन्मत्त असेल तो नाना छंद करतो तर तामस माणसाला अमर्याद मस्तीच गोड वाटते. मूर्ख असेल तो नादावर लुब्ध होतो. जो निंदक असतो तो लोकांचे उणे करण्याची संधी शोधत असतो व जो पापी असेल तो अंगी पापबुद्धी लावून घेत असतो. एखाद्याला रसाळ ग्रंथ आवडतो. कुणा एखाद्याला पाझाळ पाहिजे असतो तर कुणाला केवळ भोळी भक्ती हवी असते. तांत्रिक असतात ते तंत्रशास्त्र पाहतात. शूर असतात ते त्यांना युद्ध हवे असते तर कुणी इच्छेप्रमाणे नाना धर्माचा अभ्यास करतात. मुक्त असेल त्याला मुक्तावस्थेबद्दल औत्सुक्य असते. सर्वज्ञ असेल तो कौतुकाने सर्व कलांचे निरीक्षण करतो. तर ज्योतिष असेल तो पिंगळा पक्षाच्या आवाजावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. असे किती म्हणून वर्णन करावे. ज्याला जे आवडते ते तो श्रवण करतो आणि सर्वदा नाना पुस्तके वाचत असतो. पण ज्या ग्रंथात आत्मज्ञान नसेल ते ग्रंथ ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे, ती केवळ कर्मणूकच होय. ज्यात गोडी नाही त्या वस्तूला गोड कसे म्हणावे. ज्याला नाकच नसेल त्याला सुलक्षणी कसे म्हणता येईल. तसे ज्यात आत्मज्ञानासंबंधी विचार नसेल त्यास निरूपण म्हणूच नाही. आता हे बोलणे खूप झाले. थोडक्यात सार हे आहे की परमार्थ ग्रंथाचे श्रवण करावे. परमार्थ ग्रंथाशिवायचे इतर ग्रंथ निरुपयोगीच होय. म्हणून ज्या ग्रंथात नित्यानित्य विचार सारासार विवेक यांचे निरूपण आहे तेच ग्रंथ श्रवण करावेत. म्हणजे विवेक प्राप्त होऊन पहिलं पार जाता येते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास 9वा समाप्त. दशक 7वा समास 10वा देहांत निरूपण. जो दृश्य सृष्टी वास्तविक मिथ्या आहे ती आपल्याला सत्य वाटते. जे परब्रह्म सत्य आहे ते आपल्याला असत्य वाटते. हे सर्व मायेमुळे जी विशेष भ्रम उत्पन्न होतो त्यामुळे घडून येतो.
सत्य अशा ब्रह्मस्वरूपाचे ज्ञान व्हावे म्हणून नाना निरूपणे निरनिराळे उपाय सांगतात, तरीही असत्य मायेचे धरणे काही उठत नाही. असत्य असून मी देह ही देहांता आणि दृश्य सृष्टीच सत्य आहे हा निश्चय अंतरात दृढ ठसलेला आहे. तो आपोआप जन्मल्यापासून अनेक जन्मांच्या संस्कारामुळे उत्पन्न झालेला असतो आणि परब्रह्म मात्र सत्य व सर्वत्र असून तिचे ज्ञान आपल्याला नसते. वेद, शास्त्रे, पुराणे नाना प्रकारे सत्याचा निश्चय व्हावा म्हणून उपदेश करतात, पण त्याप्रमाणे शास्त्राने सांगूनही त्या सत्य स्वरूपाची आत्मप्रचिती येत नाही. परब्रह्म सत्य असून ते मायेच्या योगे आच्छादिले जाते व माया मिथ्या असून ती सत्य वाटत असते, असे सगळे आपल्या समक्षच विपरीत घडून येते. पण ज्यावेळी संत समागम घडतो व अध्यात्म निरूपणाच्या श्रवणाने सारासार विवेक उत्पन्न होतो, तेव्हा या मायेची करणी समजून येते. याचे निरूपण पूर्वी आले आहे. आपणच आपला शोध घेऊन स्वस्वरूपानुभवाने आपले खरे रूप जाणून घेतले आहे. त्यामुळे परमार्थाची खूण अंतरात बांधली आहे. त्यामुळे समाधान लाभले असून चित्त चैतन्याशी एकरूप झाल्याने आपण स्वतःच ब्रह्मस्वरूप आहोत अशी आपल्या खऱ्या स्वरूपाची आपल्याला ओळख पटली. आत्मबोध झाल्याने संदेह नाहीसे झाले असून आता देह प्रारब्धाच्या हवाली केला आहे. आता हे मिथ्या कलेवर म्हणजे देह लगेच पडला अथवा राहिला तरी त्याशी आपला संबंधच उरलेला नाही अशी ज्ञानी लोकांची भूमिका असते. ज्ञानी लोकांना शरीर मिथ्या आहे या विचाराने जिवंतपणे ते असून नसल्यासारखेच वाटत असते. थोडक्यात ज्ञानी ममत्वरहित असतानाच त्याचे शरीर जेथे कुठे पडते ती भूमी खरोखरच पुण्यभूमी होय. साधू संतांच्या दर्शनानेच तीर्थांना पावित्र्य येते व त्यांचे महात्म्य वाढते. साधू संत जर आले नाहीत तर त्या तीर्थक्षेत्रांचे जिणे व्यर्थ ठरते. सामान्य लोकांची अशी इच्छा असते की गंगेसारख्या पुण्य नदीच्या तीरावर आपले शरीर पडावे म्हणजे आपल्याला मुक्ती मिळेल, पण साधू हे नित्यमुक्तच असतात. उत्तरायणात देह पडला तर उत्तम, दक्षिणायनात पडला तर अधम या संदेहाने सामान्य लोकांच्या मनात भ्रम उत्पन्न होतो, पण साधू हे निस्संदेह झालेले असतात. उत्तरायण असावे, शुक्ल पक्ष असावा, घरात दिवा जळत असता दिवसा मरण यावे, त्यातही अंतकाळी भगवंताचे स्मरण राहावे म्हणजे उत्तम गती मिळते असे लोकांना वाटत असते. योग्यांना या गोष्टींची आवश्यकता नसते. तो पुण्यपुरुष जिवंत असताना मुक्त झालेला असतो. त्याने पाप पुण्याना कधीच तिलांजली दिलेली असते. अज्ञानी लोक ज्याच्या देहाचा अंत बरा झाला असेल, जो सुखात असता मेला असेल, तो धन्य झाला असे म्हणतात. काही अज्ञानी लोकांची तर अशी विपरीत समजत असते की अंतकाळी भगवंताचे दर्शन होते. या प्रकारे कल्पना जे करतात ते आपला घात करून घेतात. जिवंत असताना त्याने मनुष्य जन्माचे सार्थक केलेले नसते, सर्व आयुष्य व्यर्थ घालवले असते. मुळात धान्य पेरलेलेच नसते तर ते उगवून येणार तरी कसे? जर ईश्वर भजन केले असेल तरच मनुष्य पावन होतो. जसे जवळ असलेल्या धनाने व्यवहार केला असेल तरच मुद्दलाबरोबर व्याजही मिळून द्रव्यरास उपलब्ध होतोय. दिल्याखेरीज मिळत नाही, पेरल्याशिवाय उगवत नाही हे वाक्य सर्व लोक जाणतातच. एखाद्या नोकराने सेवा न करताच धन्याला म्हणावे की माझा पगार द्या, तर त्याला पगार कसा मिळेल? त्याप्रमाणे ज्याने कधी भक्ती केली नसेल आणि ते त्याचे स्वहित कसे साधेल? जिवंत असताना भगवंताची भक्ती केली नाही तर मेल्यावर मुक्ती कशी मिळेल? असो, जे जे जसे करतात त्यांना त्याप्रमाणे फळ प्राप्त होते. थोडक्यात म्हणजे जिवंत असताना जर भगवत भजन केले नसेल तर अंतकाळी पावन होता येत नाही. जरी लोकांच्या समजुतीप्रमाणे बरे मरण आले तरी भक्ती न केल्याने अधोगती प्राप्त होते. म्हणून जे साधू संत असतात त्यांनी जिवंत असतानाच मनुष्य जन्माचे सार्थक केलेले असते. भगवत भक्ती अथवा अज्ञान प्राप्ती करून शरीराचा सदुपयोग त्याने केलेला असतो, त्यामुळे ते धन्य होत. जे जिवंत असतानाच मुक्त झालेले असतात अशा ज्ञानी जीवनमुक्तांचे शरीर रानात पडो अथवा स्मशानात पडो तरी ते धन्यच असतात. साधूंचा देह खितपत पडला किंवा कोल्ह्या कुत्र्याने खाल्ला तरी सामान्य लोकांना त्यांच्या मंद बुद्धीमुळे ते प्रशस्त वाटत नाही. सामान्य लोक त्याचा अंत बरा झाला नाही या विचाराने दुःखी होतात,
पण ते बिचारे अज्ञानी लोक रहस्य जाणत नाही. पण मुळात जो जन्मलाच नाही त्याला मृत्यू कसा येईल? जो ज्ञानी असतो त्याने विवेकाच्या बळावर जन्म मृत्यूच्या भावनेलाच घेऊन टाकलेले असते. त्याने स्वस्वरूपानुसंधानाच्या बळाने सर्व मायाच नाहीशी केलेली असते. त्यामुळे ब्रह्मादिकांनाही त्याचा पार लागत नाही. तो जिवंत असतानाच मेलेला असतो आणि मरणाला मारून जगत असतो. त्यामुळे विवेकाच्या बळाने त्याला जन्म मृत्यूचे भानच राहिले नसते. तो सामान्य लोकांमध्येच वावरतो तरी तो वेगळा असतो. त्याचे आचरण पाहिले की तो इतरांपेक्षा निराळा आहे हे कळून येते. तो निर्मळ अशा आत्मस्वरूपाशी ऐक्य पावल्याने वस्तुरूपच झालेला असतो. त्यामुळे दृश्य पदार्थादी माईक असल्याने त्याला स्पर्शच करू शकत नाही. असो, अशा साधू संतांचे भजन घडले तर त्या योगे इतर लोकही पावन होतात. जो साधक सद्गुरूच्या अंकित असेल त्याने पुन्हा पुन्हा सारासार विवेक करावा. अशा प्रकारे विवेक केल्याने निरूपणाच्या वेळी नवीन विचार स्फुरू लागतात. श्री समर्थ म्हणतात की जे खरे साधक आहेत त्यांना अगत्याने हेच सांगायचं आहे की अद्वैताच्या प्रांजळ निरूपणामुळे साधू संतांच्या प्रमाणे तुमच्या ठिकाणीही निसंदेह असे समाधान जरूर बनेल. जो संतांना शरण जातो तो स्वतः संतच होतो आणि कृपाळूपणे इतर सामान्य जनांच्या उपयोगी पडतो. असा संतांचा महिमा आहे. संत समागमानेच आत्मज्ञान होते. म्हणून सत्संगाहून श्रेष्ठ असे दुसरे साधनच नाही. गुरुभजनाच्या आधाराने अध्यात्म निरूपणातील विचाराने श्रवण मनन करून ते आत्मसात करावे आणि आचरणही अत्यंत शुद्ध असावे म्हणजे निश्चितपणे परमपदाची प्राप्ती होते. सद्गुरूंचे भजन हे परमार्थाचे जन्मस्थान आहे आणि सद्गुरू भजनाने म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन केले असता आत्मानुभव प्राप्त होऊन अकस्मात शाश्वत समाधान मानते. देह मिथ्या आहे हे जाणून घेऊन जीवाने त्याचे सार्थक करावे आणि भावाने सद्गुरूंचे भजन करून त्यांना संतुष्ट करून घ्यावे. आई जशी बालकाला नाना प्रयत्न करून वाढवते त्याप्रमाणे सद्गुरू हे मातेप्रमाणे शरण आलेल्या भक्तांची सर्व चिंता वाहतात. त्यांच्यासारखा दाता अन्य कोणी नसतो. म्हणूनच ज्याला सद्गुरूंचे भजन घडते तो शिष्य धन्यच होय. सद्गुरूशिवाय दुसरी समाधानाची आणखी जागा नाही. शब्दात जे काही सांगता येण्यासारखे होते ते सांगण्याचा प्रयत्न आतापर्यंत केलाय. आता ग्रंथाचा शेवट आलाय म्हणून परत एकदा सद्गुरू भजनाचे महत्व स्पष्ट करून सांगितले. खरोखर सद्गुरू भजनासारखे मोक्षदायक दुसरे काहीही नाही. ज्याला हे म्हणणे पटत नसेल त्याने गुरुगीता पाहावे. तेथे सदाशिवाने पार्वतीला सद्गुरूचरण सेवावे हेच उत्तम प्रकारे निरूपिले आहे. म्हणून सद्भावाने सद्गुरूचरणच सेवावे. या ग्रंथात जे विचार मांडलेले त्यांचे जो साधक मनन करेल त्याचा आत्मज्ञानासंबंधी निश्चय होईल. ज्या ग्रंथात अद्वैत ज्ञानाचे प्रतिपादन केलेले असेल तो ग्रंथ प्राकृत मराठीतला म्हणून कमी प्रतीचा मानू नये. कारण त्याचा अर्थ खरोखर वेदांतपरच असतो. वेदांत अनायासे मराठीत सुलभरित्या प्राप्त होईल. शिवाय अनेक वेदांतपर शास्त्रीय संस्कृत ग्रंथात जो वेदांत प्रतिपादिला तोच या ग्रंथातही असल्याने त्याच्या श्रवणाने अंतःकरणात समाधान प्राप्त होईल. ज्यात आत्मज्ञानाचे उपाय सांगितलेले असतात त्या ग्रंथांना प्राकृत म्हणून तुच्छ मानू नये. पण माकडाला नारळाचे मूल्य काय करणार त्याप्रमाणे मूर्खाला या ग्रंथाचे महत्व काय करणार आहे. असो, आता हे बोलणे पुरे. ज्याने त्याने आपापल्या कुवतीप्रमाणे या ग्रंथातील ज्ञान ग्रहण करावे. बंद शिंपीतला मोती प्रत्यक्ष दिसत नाही पण म्हणून तो कमी प्रतीचा आहे असे म्हणू नये. ज्या परब्रह्माचे वर्णन श्रुतीनेही नेती नेती म्हणून करावे लागते तेथे भाषेतील व्युत्पन्नता विद्वत्ता उपयोगी पडत नाही. ते परब्रह्म आदि अंती अनिर्वाच्य शब्दात न सांगता येण्यासारखे असते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास 10 समाप्त. दशक 7.